मित्रो, सध्याचं जर आपण सामाजिक वातावरण जर पाहिलं तर ते फार दूषित झालेलं आहे. जातीवाद आहे, धर्मवाद आहे, हिंदू मुस्लिम आहे, असं जाणीवपूर्वक काही लोक पसरवत असतात आणि सामाजिक दुही समाजामध्ये निर्माण करण्याचं काम होत असतं. परंतु लातूर जिल्ह्यामध्ये कानडी बोरगाव येथे हिंदू आणि मुस्लिम किती एकजीव झालेले आहेत ते मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि या एकजीवतेचं प्रतीक म्हणून हे सिद्धेश्वराचं मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि या सिद्धेश्वराच्या मंदिरा शेजारी एक कबर आहे. 300 वर्षापेक्षा जास्त ही म्हणजे महादेवाची पिंड आणि कबर इथं मनोभावी हिंदू आणि मुस्लिमा बांधवाकडून पूजले जाते. तर मी तुम्हाला त्या मंदिरामध्ये घेऊन जातो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की असं वाकून थोडं इंटरेस्ट या मंदिरामध्ये करावं लागतो. आणि तुम्ही पाहताय ही आहे सिद्धेश्वराची म्हणजे महादेवाची पिंड. तुम्ही पाहताय ही सिद्धेश्वराची पिंड आहे आणि माझ्या वरच्या बाजूला एक कबर आणि बाजूलाच कानडी बोरगाव इथं होतं. परंतु आता ते पुनर्वसित झाल्यामुळे ह्या गावामध्ये कोणी राहत नाही, फक्त मंदिरच आता इथं. आणि तुम्ही या मांजरा नदीचा एवढा सुपीक प्रदेश आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण तुम्हाला हिरवाई दिसते. हे सर्व ऊस आहे, पूर्ण ऊस आहे. इथं बॅरेज पण आहे. विलासराव देशमुख साहेबांनी बॅरेज बांधल्यामुळं आणखी या भागामध्ये सुबत्ता आलेली आहे. तर आपण या सामाजिक एकोपा कसा निर्माण झाला याविषयी या गावचे जे गावकरी आहेत ते गावकरी आपल्याला माहिती देणार आहेत. इथे खूप जुनं म्हणजे एक 300 वर्षापासून किंवा त्याच्या अगोदरही असेल, काहीची कल्पना नाही आहे किंवा इतिहास नाही आहे, तेव्हापासून अस्तित्वात असलेलं मंदिर आहे. आज जे दिसतं आपल्याला हे 2000-2005-10च्या दरम्यान गावकऱ्यांनी गावाचं पुनर्वसन झालं. त्याच्यानंतर ह्याचा पुनर्विकास केलेला आहे. पण ह्याच्यामधली रचना जी आहे, आज ज्या उंचीला उभारलो आहे, जमीन लेवलपासून आज आपण 25 ते 30 फूट उंचावर आहेत. याच लेवलला असंच मंदिर अस्तित्वात होतं. आमच्या लहानपणी जे होतं त्याचा पुनर्विकास नव्हता. आपण दगडी कामामध्ये पूर्ण मंदिर होतं. हे याचाही पूर्णपणे जशी मातीची गडी असती त्याप्रमाणे हा उंचवटा आहे. पूर्णपणे मातीची गडी आहे. ह्या गडीवरती उंचवट्यावर वसलेलं सिद्धेश्वराचं मंदिर आहे. पण या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की आजूबाजूच्या लोकांना तर परिचितच आहे, पण तालुक्यामध्ये सुद्धा माझ्या माहितीने हे पहिलंच मंदिर आहे की ज्या मंदिरामध्ये शिवलिंग म्हणजे आपल्याला महादेवाची मूर्ती आणि मुस्लिम धर्मीय ज्याला मानतात त्यांची एक कबर आहे. पण हे कुणाची आहे, ह्याचा काही खोलवर इतिहास माहिती नाही आम्हालाही, किंवा कुणाची आहे याचा काही कुठं उपलब्ध पण नाही. आम्ही आमच्या आजोबांनाही विचारलेलं आहे, पणजोबांनाही विचारलंय, पण याची काही माहिती त्यांनाही नव्हती. म्हणजे किती जुनी असेल याची कल्पना नाही. पण याचा दुसरा भाव सांगतो की बऱ्याच ठिकाणी म्हणतात की निजामकालीन झाले. पण निजामकालीन जर असतं तर ते आमच्या आजोबांना माहिती, पणजोबांना माहिती, पण हे त्याच्या अगोदरपासून आहे. म्हणजे फार जुने निजामकालीनच्या अगोदर सुद्धा ह्याची हे झालेली असेल. पण ह्याचं हे जे कारण आहे त्याच्यामुळे ह्याचा वाद गावकऱ्यामध्ये कधीच उद्भवला नाही की बाबा कोण मुस्लिम कोण हिंदू. आजही आमच्या गावात काही मुस्लिम धर्मी असे आहेत की जे पंढरपूरची वारी करतात, एकादशी धरतात. आणि हिंदूंचे बरेच कुटुंब आहेत की जे की वर्षातले 5 दिवस रोजे धरतात. म्हणजे असे हिंदू आणि मुस्लिमची परंपरा कायम आहे. आमच्याकडे महाशिवरात्री गावाची खूप मोठी यात्रा असते. त्या ठिकाणी आमच्या गावातल्या भगिनी असतील, कुणी असतील बाहेर दिलेल्या, सर्व गावामध्ये येतात. म्हणजे काही असो, सगळे कामं सोडून त्यावेळी गावात हे येतात. त्यावेळी जे असेल आमच्याकडे शिवरात्र असली तर शिवरात्र फक्त हिंदूंचा धर्म मानला जातो, तो सण असतो. पण तसं नाही. आमच्याकडे जसं त्यांच्याकडे रोजाच्या महिन्यात करतात तसं पूर्ण मुस्लिम बांधव त्यांच्या मुलींना सगळ्यांना शिवरात्रीला घेऊन येतात. त्यांच्यासाठी पूर्ण वस्त्र असतील हे नवे केले जातात. आणि शिवरात्र हिंदू आणि मुस्लिम ह्या 2 समाजाचे आहे, ते फक्त आमच्या गावात दाखवून दिलं जातं. हिंदू आणि मुस्लिम या 2 धर्माचे सामाजिक एकोपा कसा असावा हे तुमचं उत्तम उदाहरण आहे. कधी याच्यावरून काही भांडण बिंडण नाही, कधीच भांडण नाही. उलट जुना इतिहास मी सांगतो तुम्हाला. निजाम काळात जेव्हा ह्या भागामध्ये आमच्याकडे बावण्याची होती किंवा या ठिकाणी काही मुसलमान कापले गेले, तर त्यावेळी आमच्या आजोबांनी त्यांना हिंदू वेषांतर करून त्यांना जगवलेले असे बरेच कुटुंब आहेत मुस्लिम, जे की आज गावात आहेत आमच्या. आणि ते स्वतः सांगतात की आम्हाला तुमच्या गावातल्या लोकांनी कसं घरात लपून ठेवलं आणि इतर जे हिंदू समाज होता आक्रमण करणारा त्यांच्यापासून कसं वाचवलं.
हिंदू आणि मुस्लिम दोन्ही जातात का? हिंदू मुस्लिम कुठलाही आमच्याकडे भेदभाव नाही. बर. कुणालाही प्रवेशाचं, फक्त या ठिकाणी महिलामध्ये प्रवेश करत नाही. ते स्वखुशीने त्यालाही विरोध नाही. सरासरी 8 ते 10-12 जाती राहतात. त्या 10-12 जातीपैकी मुस्लिम, हिंदू, मांग, महार, मराठा, जोशी सगळ्या जाती लमान्यासहित सगळ्या जाती त्या एकाच देवाची पूजा करतात. सिद्धेश्वर म्हणून मंदिर आहे, तिथे एका संतानं महंतानं 300-400 वर्षापूर्वी समाधी घेतली असा इतिहास. महाशिवरात्रीला लिंगायत आणि मराठा सगळे धर्म मिळून करतात. मुस्लिमानं फात्या पडल्याशिवाय त्याचं नैवेद्य चालत नाही. अशी सगळी परंपरा, सगळे जाती धर्म सगळे मिळून त्या एकाच देवाला बसतात.